दिल्ली 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 नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. वाघमारे जी, आपण कसं पाहता या निवडणुकीकडे? एक्झिट पोल्स मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं म्हटलं जात होतं, मात्र काँग्रेसचे 2 उमेदवार सध्या आघाडीवरती दिसत आहेत. कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? जर या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बघितला तर गेली 15 वर्ष काँग्रेस दिल्लीमध्ये राज्य करत होती आणि युपीएचं राज्य होतं. या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर हा जो तयार झाला आणि हा तयार झाल्यामुळे काँग्रेसची पिछेहाट जी या निवडणुकीत किंवा एक्झिट पोल मध्ये आपल्याला बघायला मिळते, त्याचं कारण मुख्यत्वे काँग्रेसबद्दल असणारा रोष किंवा जो अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर होता. एखाद्या पक्षाची सत्ता जर जास्त काळ राहिली तर एक लोकशाहीमध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. त्या सत्तेच्या बाबतीत लोकांची मतं बदलत असतात आणि त्याचा परिणाम होऊन काँग्रेसचे जे ट्रेडिशनल वोटर्स आहेत, जी काँग्रेसची या लोकशाहीमधली जी जागा होती ती जागा कुठेतरी आप घेते आणि आपनी त्या जागेमध्ये मुसंडी मारल्यामुळे जे ट्रेडिशनल वोटर्स आहेत ते आपकडे वळल्यामुळे आज आपची जी पोझिशन जी आपल्याला बघायला मिळते आहे त्याला कारण एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आणि काँग्रेसचे ट्रेडिशनल वोटर्स जे कुठेतरी काँग्रेसपासून दूर गेले आणि ते आपला जाऊन मिळाले आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीचा जो परिपाक आहे त्याच्यामुळे आपल्याला हे एक्झिट पोल बघायला मिळत आहेत. कारण जर काँग्रेसचे ट्रेडिशनल वोटर्स आपण जर बघितले तर दलित आणि मुस्लिम वोटर्स आपण म्हणजे मुख्यतः सर्वसाधारण वोटर्स हे काँग्रेस बरोबर राहिलेले आहेत. कारण काँग्रेसची विचारधारा एक सेक्युलर पक्ष म्हणून आहे, सर्व धर्म समभाव हा पक्ष म्हणून राहिलेली आहे. त्याच्यामुळे हिंदूंबरोबर या सगळ्या ज्या जाती जमाती आहेत या काँग्रेस बरोबरच राहिल्या होत्या. पण जर तुम्ही आकडेवारी बघितली तर 2013 मध्ये जवळजवळ 53% मुस्लिम वोटर्स आहेत दिल्लीतले, ते काँग्रेसकडे राहिले होते. पण 2014च्या निवडणुकीत तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय पण महत्वाचं आहे. एका वेगळ्या मुद्द्याकडे माझं लक्ष वेधायचं. डॉक्टर जयदेव डोळे यांच्याकडे मला त्यासाठी जायचंय. मुळामध्ये एक चर्चा अशी होती या निवडणुकीच्या निमित्ताने की अलीकडच्या काळामध्ये घर वापसी असेल, नथुराम गोडसेंच्या पुतळ्याचं प्रकरण असेल, नथुराम गोडसेच्या पुतळ्याचं प्रकरण असेल किंवा एकूणच धर्माच्या अनुषंगाने साक्षी महाराजांचं विधान असेल, या सगळ्या संदर्भामध्ये जी एक चर्चा किंवा जे एक धर्मवादी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या गोटातून सुरू होता, तर त्याच्या अनुषंगाने ही लिटमस टेस्ट मानली पाहिजे अशी एक चर्चा किंवा असा एक विचार सध्या मागे काही लोकांनी त्याचं विश्लेषण केलं होतं. डॉक्टर जयदेव डोळे, मला सांगा की खरोखरच या निवडणुकीकडे त्या अंगाने बघायला पाहिजे का की खरं मोदी सरकारनं आतापर्यंत ज्या प्रकारची धोरणं किंवा विशेषतः मोदी सरकारमधले लोक ज्या प्रकारची विधानं करतायत त्याच्या अनुषंगानं हा कल अतिशय महत्वाचा आहे, या अंगाने तिकडे बघितलं पाहिजे का डॉक्टर जयदेव डोळे? बघायला आपण पाहिजे. कारण कसं आहे की दिल्लीमधल्या निवडणुकांमध्ये धर्म, जात, लिंग, प्रदेश, भाषा, जिल्हा या कोणत्याच मुद्द्यांचा असा उद्भव झालेला दिसत नाही. कारण केजरीवाल अतिशय छोट्या जातीचे दिसतात, पंतप्रधान मोदी आहेत, एक शहा नावाचा गुजराती माणूस अध्यक्ष झालेला आहे. तर जातींचा मुद्दा दिल्लीमध्ये चालणार नाही, कारण दिल्लीकरांना सत्ता फार जवळून बघायला मिळते आणि तिथे कोणता मुद्दा असतो हे त्यांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे धर्माचा मुद्दा तिथे नव्हता, तिथे विकासाचा मुद्दा होता आणि विकासाचा मुद्दा समोर आल्यामुळे बहुतेक सगळे धर्म, जाती, प्रदेश, भाषा यांचे जे मुद्दे असायचे ते मागे पडलेले दिसतात. म्हणून जे कोणी ज्या लोकांनी वक्तव्य केली त्या लोकांना तसा काही प्रतिवाद केला नव्हता. आम आदमी पक्षाचा भर हा विकास होता, म्हणजे अगदी पाणी, जमीन, वीज अशा साध्या गोष्टींसाठी होता. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाविरुद्ध कधीही भूमिका घेतली नाही. जे डाव्या विचारांचे पक्ष होते त्यांनी ती भूमिका घेतली, पण मुळात ज्यांचा मुद्दाच नव्हता त्या मुद्द्याबद्दल आपण तसं काही आत्ताच दिल्लीसारख्या छोट्या राज्यामध्ये, ते राज्यही नाही ते शहर राज्य आहे, तिथे या मुद्द्यांचा विचार करणं बरोबर नाही. बिहारमध्ये जी निवडणूक होईल तिथे मात्र हिंदुत्व की सेक्युलरिझम हा मुद्दा जास्त प्रकर्षानं लढवला जाईल असं मला वाटतं. कीच पहिले कल जे आपण हाती येतात ते आपण पुन्हा एकदा पाहतोय. 28 कल सध्या हाती येत आहेत. विहंगकडे अपडेट माहिती आहे. विहंग काय?
शिल्पा, सदर बाजार मतदारसंघ जो आहे त्याच्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन हे पिछाडीवर आहेत. अजय माकन हे काँग्रेसचे प्रभारी सुद्धा आहेत निवडणुकीसाठीचे आणि त्याबरोबर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते पिछाडीवर आहेत. गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले अजय माकन हे आता आपल्याला पिछाडीवर दिसत आहेत. हे चांगले संकेत नाही काँग्रेससाठी, एवढं नक्की. अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. मगाशी शिल्पा डॉक्टर राजू वाघमारे असं म्हणाले होते, त्यांचं म्हणणं असं होतं की जी काँग्रेसची स्पेस आहे ती काँग्रेसची स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करतो आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसची स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करतो आहे असं विश्लेषण डॉक्टर राजू वाघमारे तुम्ही केलं होतं. मला एक सांगा की जर अशा प्रकारची स्पेस आम आदमी पक्ष काँग्रेसची भरत असेल तर मग आता जे काँग्रेसच्या अभावी जे व्हॅक्यूम तयार झालेलं आहे, कारण आपण असं बघतो आहोत की आता विरोधी पक्षच नाहीये. म्हणजे लोकसभेमध्ये 283 जागा आहेत भारतीय जनता पक्षाला, तो क्रमांक 1 वर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर जो पक्ष आहे काँग्रेस त्याच्याकडे फक्त 44 जागा आहेत. त्यामुळे एकूण आता असं चित्र आहे की खरोखरच आता काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमकुवत ठरतोय. विरोधी पक्षाची मोठी पोकळी आहे, मोठं व्हॅक्यूम आहे. डॉक्टर राजू वाघमारे, आता तुम्हाला असं वाटतं काय की एकूण देश पातळीवरच हे जे व्हॅक्यूम आहे, ही पोकळी आहे, ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आम आदमी पक्ष करेल आणि त्यामुळे काँग्रेसला आम आदमी पक्ष रिप्लेस करेल असं वाटतं का? काय म्हणणं डॉक्टर राजू वाघमारे? नाही संजयजी, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची आपण तुलनाच करू शकत नाही. काँग्रेस हा 125 वर्ष इतिहास असणारा पक्ष आहे, घराघरात रुजलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला संपवण्याची भाषा आणि काँग्रेसला समूळ उच्चाटन करण्याची भाषा जे कोणी करतायत ते थोडा आक्रस्ताळेपणा करतायत असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये जर आपण माझ्या दृष्टीने जर आपण एक बघितलं तर बीजेपी बद्दल जे मतदान लोकसभेमध्ये लोकांनी केलं, ज्या अच्छे दिनाकडे बघून लोकांनी मतदान केलं, त्या ज्या शहरी मतदानाने बीजेपीला मतदान केलं, आज तो सगळा शहरी मतदार हा पूर्णपणे काही प्रमाणात बीजेपी पासून दूर गेलेला दिसतोय. याचाच अर्थ की ज्या आश्वासनावर लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलं त्या आश्वासनाची पूर्तता किंवा त्याची दिशा ही बीजेपीने दिलेली नसल्यामुळे कुठेतरी बीजेपी पासून झालेला भ्रमनिरास हा जो शहरी मतदानाच्या लोकांमध्ये लक्षात आला. आपल्यासोबत सुद्धा बरोबर डॉक्टर राजू वाघमारे, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या वर्षा भोसले आलेलं नाहीये. डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता डॉक्टर राजू वाघमारे? संजयजी, काँग्रेस विरोधी जे वातावरण या लोकसभेच्या निवडणुकीपासून जे तयार होत होतं आणि त्या वातावरणाचा फटका काँग्रेसला बसलेला आहे. काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल किंवा काँग्रेसची वाताहत यापुढे होईल असं जर या निकालावरून कोण समजत असेल तर ते तितकं वास्तविक ठरणार नाही. कारण काँग्रेसचा मतदार हा काँग्रेसशी बांधील राहिलेला आहे. काँग्रेसमध्ये झालेल्या काही चुकांपासून जर तो मतदार काँग्रेसपासून दूर गेला असेल पण त्यांनी त्यावेळी भाजपवर विश्वास ठेवला आणि भाजपच्या भूलथापांना मतदार बळी पडून भाजपला मतदान झालं. पण या 100 दिवसामध्ये जी परिस्थिती आज दिल्लीमध्ये तयार झाली त्या परिस्थितीचं कारण भाजपवर ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा झालेला भ्रमनिरास. याच्यामुळे कुठेतरी तो मतदार भाजप पासून आता दूर गेलेला आहे. पण तो दूर गेलेला मतदाराला आप हे दिल्लीमध्ये स्थानिक स्वरूपात मिळाले. पण संपूर्ण देशामधला जर विचार करायचा प्रयत्न आपण कराल तर संपूर्ण देशामध्ये आप हा भाजपला पर्यायच ठरू शकत नाही. कारण संघटनेच्या माध्यमातून, कार्याच्या माध्यमातून, लोकोपयोगी चळवळीच्या माध्यमातून काँग्रेस हा एक घराघरात पोचलेला पक्ष आहे. त्याच्यामुळे जरी काँग्रेसची पिछेहाट या निवडणुकीमध्ये झालेली असली ती याच्यापूर्वीही 2-4 निवडणुकांमध्ये झाली होती. पण काँग्रेस पक्ष एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारीला आला आणि पुन्हा सत्तेवर आला. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेस या पराभवातून खचून जाणारा पक्ष नाहीये. आणि राहुल गांधी, सोनिया गांधी आमचे नेते आहेत, आमचे पक्षश्रेष्ठी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस यापुढेही भरारी मारेल आणि पुन्हा एकदा या सत्ता स्थापनाच्या खेळामध्ये
काँग्रेसला आघाडी मिळेल. फक्त वेळेचं भान आहे आम्हाला. वेळ आज आमच्या बाजूनी नाही आहे. आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करतोय, कार्य करतोय. ते कार्य करत राहू. भाजप आणि इतर पक्षांची जी झालेली वाताहत आहे, त्यांच्या केलेल्या चुका लोकांपुढे घेऊन तुमचा येऊ मुद्दा आणि ह्या पोहोचला. चुका डॉक्टर वाघमारे लोकांपुढे बरोबर तुमचा मुद्दा पोहोचला. याला जोडूनच प्रकाश अकोलकरांचं एक निरीक्षण आहे. बोला प्रकाश अकोलकर. नाही वाघमारे, मी तुम्हाला विचारतो की काँग्रेस फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा उभारी घेते हे आपण पाहिलंय पूर्वी इतिहासात. पण अवघ्या 4 महिन्यांपूर्वी आपल्याला काय दिसलं की लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात फक्त 2 जागा मिळालेली काँग्रेस ही प्रचारातच उतरू शकली नाही विधानसभेच्या. त्यांचे प्रचार सुरू होण्याच्या आधीच हार मानली होती. आणि तुम्ही जे सांगताय की इतर देशामध्ये आपला स्थान नसेल, आपण विचार करायला पाहिजे की काँग्रेस लोकांना नको आहे असा निर्णय देशात घेतलेला दिसतोय लोकांनी. जिथे जिथे पर्याय भाजपचा होता तिथे त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. तुम्ही बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका पुढे आहेत, तिथे आप नसेल पण कुठे नितीश कुमार किंवा कुठे ममता बॅनर्जी किंवा असे अन्य पर्याय त्यांच्या समोर आहेत. आणि आज काँग्रेसची अवस्था अशी आहे की या बिहारमध्ये आणि बंगालमध्ये नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या मागे फरफटत जाण्यापलीकडे काँग्रेसच्या हातात काही उरलेलं नाही. आणि जे नेतृत्व लोकांनी झिडकारलं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं, तेच नेतृत्व पुन्हा कायम ठेवू आणि त्यांच्याच मागे खंबीरपणाने आपण जाऊ आणि काँग्रेस तेच उभे करतील असं तुम्ही म्हणता म्हणजे आश्चर्य आहे. एवढ्या मोठ्या धक्कानंतर देशाच्या राजधानीमध्ये एकही आमदार निवडून येऊ शकत नसेल तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की हे नेतृत्व करते ते योग्य आणि तेच उभं करेल, तर म्हणजे तुम्ही प्रचंड आशावादी आहात. खरं म्हणजे ही राष्ट्रवादीची कॅश लाईन होती पण ती काँग्रेसला लागू पडते. काय म्हणायचंय राजू वाघमारे, याच्यावरती काय म्हणाल तुम्ही? नाही, प्रकाशजींचं जे म्हणणं आहे की देशातल्या मतदारांनी काँग्रेसला नाकारलं आहे. यापूर्वीही देशातल्या मतदारांनी काँग्रेसला नाकारलं होतं, काँग्रेसला मतं दिली नव्हती, तरी त्यानंतरही काँग्रेसला सत्ता मिळाली होती. फक्त एका निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे काँग्रेस या देशातून पूर्ण नाहीसं होईल असं जर कोणाला आशा असेल तर त्यांच्या आशेबद्दल मला काही बोलायचं नाही. पण काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जो आशावाद आणि जी निष्ठा या पक्षाशी आणि या देशाशी काँग्रेस पक्षाने ठेवलेली आहे, त्यातून आम्हाला एवढं नक्की वाटतं की हा झालेला पराभव आम्ही स्वीकारतो. लोकांचं म्हणणं आम्ही मान्य केलेलं आहे. पण लोकांसाठी आणि या देशासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कामाला लागेल आणि पुन्हा या सत्ता घेऊन आम्ही या देशाची सेवा करायला जी यापूर्वी केलेली आहे ती याच्या पुढेही करत राहू. याच्यात कुठचंही दुमत असणार नाही. आवेश आणि आवेग बघून मला असं वाटतं की खरंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आवेश आणि आवेग या प्रकारचा असेल तर कदाचित त्यांना भविष्यामध्ये यश मिळू शकतं. आपण त्यांच्या आशेला दुजोरा देऊयात. अभिजित आपल्या दिल्ली 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 दिल दिल